वेलकम सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण कुलिजन या विषयावरती कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केले. तर आपल्याला आतापर्यंत बेसिकली मेनली टू टाइप्स ऑफ कुलिजन्स माहीत झालेले आहेत. वन इज द इलॅस्टिक कुलिजन अँड अनदर इज द इन इलॅस्टिक कुलिजन. रिमेंबर लास्ट लेक्चर? डू यू रिमेंबर इट? लक्षात येते का? बघा, इलॅस्टिक कुलिजन कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कुलिजन इन विच बोथ लिनियर मोमेंटम ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व्ड. व्हॉट इज कॉन्झर्व्ड? कॉन्स्टंट, नॉट चेंजिंग, इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कुलिजन. अँड इन इलॅस्टिक कुलिजन, a collision in which only linear momentum is conserved but kinetic energy is not conserved. Such collision is called as inelastic collision. मी पुन्हा रिवाइज करायला लागलोय. What are the examples of elastic collision? So in daily practice life we don't see any kind of any collision that is kind of elastic collision, because there is some loss of Ke, hence Ke is not conserved. So very small particles, just as atomic particles such as electron collision, atom collision, alpha particle collision, such very small particles collisions are considered to be, or gas molecules collisions, liquid molecules collision are considered to be a इलॅस्टिक कुलिजन, बिकॉज देर इज नॉट लॉस ऑफ के. हे मी माझ्यामध्ये व्हिडिओ पण मी टाकला होता एक्झाम्पलचा ॲनिमेशन, त्यातून तुम्हाला आणखी चांगलं समजलं असेल. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इन इलॅस्टिक कुलिजन? रिमाइंड, रिवाइज बघा, येते का डोक्यात? एस करेक्ट आले, बऱ्याच जणांच्या डोक्यात आले बघा. तर इन इलॅस्टिक कुलिजन म्हणलं तर डेली लाईफमध्ये आपण नॉर्मल बॉडीचं कुलिजन जे आहे, बरोबर. सो कुलिजन बिटवीन युटेन्सिल्स, दोन भांडी धडकतात, कुलिजन बिटवीन टू व्हेकल्स, कुलिजन बिटवीन टू स्टार्स, कुलिजन बिटवीन टू प्लॅनेट्स, सच ऑल टाइप्स ऑफ कुलिजन्स हॅव लॉस ऑफ केई. हेन्स इट इज कम अंडर द कॅटेगरी इन इलॅस्टिक कुलिजन. आणि इन इलॅस्टिक कुलिजन मध्ये पण आपण एक भाग बघितला होता बघा, आठवतंय? परफेक्टली इन इलॅस्टिक कुलिजन. मागचं पूर्ण लेक्चर मी थोडक्यात रिवाइज करायला लागलोय बघा. परफेक्टली इन इलॅस्टिक कुलिजन सांगू शकताय? परफेक्टली इन इलॅस्टिक कुलिजन बघा, इफ आफ्टर कुलिजन बॉडी स्टिक टुगेदर, एकतर बॉडी एकमेकाला चिकटते, किंवा बॉडी मूव्ह विथ, किंवा बॉडी कम टू रेस्ट विथ, और बॉडी मूव्ह विथ कॉमन व्हेलॉसिटी. कॉमन व्हेलॉसिटीने बॉडी सरकते, म्हणजे एक मोठी गाडी लहान गाडी धडकली तर त्याला असं धडकत मागं येते, म्हणजे दोघांची व्हेलॉसिटी कशी असते? कॉमन व्हेलॉसिटी असते. म्हणून आपण काय म्हणतो, हे दोन्ही कॅटेगरीमध्ये येणार. इफ आफ्टर कुलिजन टू बॉडी स्टिक टुगेदर, if after collision two bodies stick together or two body move with common velocity, such type of collision is called as perfectly inelastic. inelastic तर आहेच, कारण याच्यामध्ये लॉस ऑफ के आहे, पण परफेक्टली का? तर स्टिक टुगेदर किंवा कॉमन व्हेलॉसिटी मूव्ह होत असेल तर इट इज कॉल्ड परफेक्टली इनइलास्टिक कुलिजन. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ परफेक्टली इन इलास्टिक कुलिजन? रिवाइज करा. डू यू रिमेंबर इट? सांगा बघू, डोक्यात येते, तोंडात आलं पाहिजे. आठवते? इफ वी थ्रो द लंप ऑफ मड, बरोबर आहे, चिखलाचा गोळा आपण भिंतीवर टाकला तो चिटकून बसतो. और इफ अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम गन, मी त्याचा व्हिडिओ पण टाकला होता, ॲनिमेशन पण टाकलं होतं, बघितलं असेल तुम्ही ते. इफ अ बुलेट इज फायर्ड फ्रॉम गन इन टू द वुडन ब्लॉक, ती त्याच्यामध्ये स्टिक टुगेदर होतं. त्यानंतर मेट्रॉइड्स, अंतरिक्षामधल्या बऱ्याच गोष्टी पृथ्वीवरती येऊन पडतात, तेव्हा ते कोलिजन झाल्यानंतर पृथ्वीवरतीच राहतात. सो दे स्टिक टुगेदर. सच ऑल एक्झाम्पल्स आर परफेक्टली इन इलॅस्टिक कुलिजन. माझ्यामध्ये पुन्हा मी 5 मिनिटांमध्ये सर्व मागचं लेक्चर थोडंसं रिवाइज करायचा प्रयत्न केलेला आहे. येते लक्षात? जाऊया पुढं. लेट्स गो फॉरवर्ड. म्हणजे डे टू लाईफमध्ये आपण बरेच प्रकारचे कुलिजन्स बघत असतो. मग नक्की आपल्या समोर जी कुलिजन घडते हे इलॅस्टिक आहे का इनइलॅस्टिक आहे, किंवा किती पर्सेंटेजमध्ये इलॅस्टिक आहे, किती पर्सेंटेजमध्ये ते इनइलॅस्टिक आहे? लक्षात घ्या, एखादं कुलिजन घडत असेल तर ते नेमकं किती इलॅस्टिक आहे आणि किती इनइलॅस्टिक आहे हा सांगणार जो फॅक्टर आहे त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हा शब्द तुम्ही फर्स्ट टाइम ऐकताय, लक्षात घ्या. याचा कन्सेप्ट काय आहे
की जे आपण कोलिजन बघतो, सपोज वी सॉ अ कोलिजन, तर ते किती प्रमाणामध्ये इलॅस्टिक आहे किंवा किती प्रमाणामध्ये इनइलॅस्टिक आहे, बरोबर आहे. हा सांगणारा जो फॅक्टर आहे, हा एक्सप्लेन करणारा जो फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे, इट्स नेम इज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. अनेकदा प्रोनाउन्स करू मी, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. वन्स अगेन, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आणि ह्याचा सिम्बॉल आहे स्मॉल ई. याचा सिम्बॉल आहे स्मॉल ई. फिजिक्स सगळं सिम्बॉलवर चालत असतंय. फिजिक्स सगळं कशावर चालतंय, सिम्बॉलवर चालत असते, स्मॉल ई. मग आपल्याला याची डेफिनेशन विचारू शकतात. काय क्वेश्चन असेल हो, डिफाईन कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन इट इज, डिफाईन कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. लक्षात. मग त्याची डेफिनेशन करण्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला त्याचा कन्सेप्ट समजून सांगतो, ठीक आहे. तर परवाची डायग्राम मध्ये लागणार, आपण डायग्राम बघितली होती बघा. देर आर टू स्पियर्स ए अँड बी, दे आर मुव्हिंग इन सेम डायरेक्शन. इनिशियल व्हेलॉसिटी u1 u2, बरोबर आहे. u1 इज ग्रेटर दॅन u2, त्यामुळे u1 ची व्हेलॉसिटी u2 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे त्यांनी त्याला गाठल्यानंतर हायला धडकलं. इट इज कॉल्ड एज हेड ऑन कोलिजन. सच टाइप ऑफ कोलिजन कॉल्ड एज हेड ऑन कोलिजन. त्यावेळेला त्यांनी एकमेकावरती इक्वल ऑपोजिट फोर्स अप्लाय केला, पुन्हा ते काय झाले, सेपरेट झाले बघा. आफ्टर कोलिजन दे गेट सेपरेटेड आणि ते आपापल्या पुन्हा व्हेलॉसिटीनं चाललेले. फायनल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणलो तर v1 v2. इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणलो तर u1 u2. आता मला सांगा, u1 u2 मध्ये ते एकमेकांच्या कडे चाललेत का एकमेकांपासून सेपरेट झाले सांगा. इनिशियलच्या बाबतीमध्ये म्हणजे बिफोर कोलिजनच्या वेळेला ते एकमेकांच्या टुवर्ड्स आहेत का हवेत, तर डेफिनेटली टुवर्ड्स आहेत. हा ह्याला ह्याच्या दिशेमध्ये चाललाय, हा ह्याला गाठा लागलाय, त्यामुळं एकमेकांच्या टुवर्ड्स आहेत. आणि टुवर्ड्स जर असेल तर त्यावेळेला आपण शब्द लक्षात घ्या, ज्यावेळेला ते एकमेकांपासून करतात, एकमेकांकडे चालत असतात, तेव्हा शब्द वापरतात अप्रोच. लक्षात घ्या, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे येत असते किंवा आपण एखाद्याकडे चाललेलो असतो, त्यावेळेला ते शब्द वापरतो, इट इज मुव्हिंग टुवर्ड्स. म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, इट इज मुव्हिंग अपवर्ड्स. आय एम अप्रोचिंग टुवर्ड स्टुडंट. मी जर विद्यार्थ्यांच्याकडे चाललो बोलत तर मी शब्द वापरणार आय एम अप्रोचिंग स्टुडंट्स, बरोबर. आणि ज्या वेळेला एकमेकांपासून लांब होतात, आता मला सांगा, आफ्टर कोलिजन एकमेकांपासून काय ऍक्च्युली इथे काय झाले असणार आहेत, ऍक्च्युली ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहेत, बरोबर. पण त्याच्यानंतर काय ते एकमेकांपासून काय झाले, सेपरेट झाले. सो इट इज कॉल्ड एज सेपरेशन. म्हणजे आपल्याला दोन प्रकारची या ठिकाणी गोष्ट बघायला मिळते. म्हणजे बिफोर कोलिजन काय आहे, अप्रोच आहे, बरोबर. बिफोर कोलिजन ही व्हेलॉसिटी कुठली आहे, अप्रोच आहे. आणि आफ्टर कोलिजन व्हेलॉसिटी कुठली आहे, सेपरेट. इथं सेपरेशनची व्हेलॉसिटी आहे आणि इथं कुठल्या आहे, अप्रोचची. अप्रोचची आहे ते बिफोर कोलिजन आहे, येते लक्षात. अप्रोचची जी आहे ते बिफोर कोलिजन आहे आणि सेपरेशनची आहे ते आफ्टर कोलिजन आहे. आता मला सांगा, या ठिकाणी v1 v2 आहे, याचं v1 आहे, याचं v2 आहे, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय असणार. व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह म्हणजे काय, एकमेकांशी निगडीत काय असणार आहे तुम्हाला लक्षात. एकाच काय आहे v2 आहे, एकाच काय v1, तर v2 मायनस v1 ह्यालाच काय म्हणायचा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. लक्षात घ्या, एकमेकांची व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन काय होते सांगा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही कधीची असणार आहे, व्ही जर शब्द असेल तर लक्षात ठेवा ती काय असणार आहे, आफ्टर कोलिजन, बरोबर. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ, आता व्ही म्हणजे काय आहे, सेपरेशन आहे. व्ही म्हणजे काय आहे, सेपरेशन आहे. त्यामुळे मी कुठला शब्द वापरला बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. व्ही म्हणजे कसं आहे बघा, आफ्टर कोलिजन आहे, म्हणजे सेपरेट होतानाचे. त्यामुळे शब्द वापरला मी इथं. दोघात डिफरन्स आहे, म्हणजे दोघात एकमेकांशी काय संबंध आहे तो सांगतो, म्हणजेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. हे कधी आहे, आफ्टर कोलिजन. त्याला म्हणणार आफ्टर कोलिजन, त्याला म्हणणार v2 मायनस v1. तसं मला सांगा, u1 u2 काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, म्हणजे आता थोडक्यामध्ये इथं मी u2 मायनस u1 केलं तर काय होणार सांगा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. मगासारखं जसं आपण v2 मायनस u1 केलं तसं u2 मायनस u1 म्हणजे काय असणार आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. पण ती कशाची आहे, ती अप्रोचची आहे. हा ह्याच्याकडे चाललेला आहे, सेपरेशनचं नाही. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच, आणि ते कधीच आहे, आफ्टर कोलिजन का बिफोर कोलिजन. इट इज बिफोर कोलिजन. त्यामुळे बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन, आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. म्हणजे मला सांगा, v2 मायनस v1 म्हणजे कोण आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. व्ही म्हणजे की सेपरेशन आफ्टर कोलिजन, आणि u1 u2 कोण आहेत, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन.
लक्षात आलं, U2 मायनस U1 U2 मायनस U1. मग आता मला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची जर डेफिनेशन करायची झाली तर सोपी आहे बघा. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन डायरेक्ट आपण डेफिनेशन कडे बघूया. त्याचा फॉर्म्युला म्हणू शकतो किंवा डेफिनेशन कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, त्याला सिम्बॉल काय आहे, ई आहे लक्षात ठेवा, स्मॉल ई इज इक्वल टू, मी आता असं लिहितो बघा, आता डेफिनेशन करूया. आता मला सांगायचं न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो रेशो, न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटर. रेशो शब्द असेल तर अपॉन किंवा डिवाइड म्हणत नाहीत, काय म्हणतो आपण टू द न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटर, बरोबर. पण हा रेशो कसा आहे, निगेटिव्ह मधला आहे बघा, हा रेशो कसा आहे, निगेटिव्ह मधला आहे. लक्षात आलं. मग आता मी डेफिनेशन करायला सुरुवात करतो बघा. द निगेटिव्ह रेशो ऑफ, बघा द निगेटिव्ह रेशो ऑफ, आता पहिलं वर सांगायचं रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन, निगेटिव्ह रेशो ऑफ V2 मायनस V1 म्हणजेच कोण, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी, खाली कोण आहे U2 मायनस U1, U2 मायनस U1 म्हणजे कोण आहे, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. आणि एकदा सांगू बघा, निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच, यू म्हणजे की अप्रोच बिफोर कोलिजन, यू म्हणजे अप्रोच आणि बिफोर, व्ही म्हटलं तर सेपरेशन आणि आफ्टर. पण हा रेशो कसा आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आणि एकदा मी डेफिनेशन सांगतो, द निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन, निगेटिव्ह वेलॉसिटी ऑफ निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह velocity of separation after collision to the relative velocity of approach before collision. So this is equal to minus V2 minus V1 upon U2 minus U1. ही जर करून डेफिनेशन केली तर त्यालाच काय म्हणायचं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आता मला सांगा, हाच रेशो तुम्हाला जर पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे तर कसा येऊ शकतो, जर समजा आपण करायचं म्हटलं, हाच रेशो जर आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे असेल तर कसं करणार सांगा. हे मायनस चिन्ह मी आत घेतो, V2 होणार मायनस, V1 होणार प्लस, म्हणजे मायनस V2 प्लस V1. हे जर मायनस चिन्ह मी आतमध्ये घेतलं तर कसं होऊ शकतं बघा, मायनस V2 हे मायनस मायनस प्लस होणार प्लस V1, पण आपण मायनस बी प्लस असं लिहित नाही. फर्स्ट काय लिहितो, पॉझिटिव्ह टर्म नंतर निगेटिव्ह टर्म, म्हणजे जर मायनस चिन्ह मी आत केलं तर V1 होणार पॉझिटिव्ह, V2 होणार निगेटिव्ह. म्हणजे मी असं पण लिहू शकतो बघा, पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे असेल तर V1 मायनस V2 अपॉन U2 मायनस U1. इथे कसं होतं बघा, 2 मायनस 1 2 मायनस 1, पण त्यावेळेला रेशो कसा होता, निगेटिव्ह. हा जर तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये करून पाहिजे असेल तर तुम्ही असं लिहू शकता, पण डेफिनेशन करताना याच्यावरूनच करायची. डेफिनेशन करताना कशी करायची, याच्यावरून करायची. मग आता मला सांगा बघू डेफिनेशन. डिफाइन कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन, द निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ approach before collision. So this negative ratio is called as coefficient of separation. बरोबर. आणि हा जर तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये करू पाहिजे असेल तर असं लिहू शकता. जर निगेटिव्ह मध्ये असेल तर V2 मायनस U1 अपॉन U2 मायनस U1, 2 मायनस 1 2 मायनस 1. बरोबर. पण तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे असेल तर वरती V1 मायनस V2, खाली U2 मायनस U1. डेफिनेशन करताना मायनस वरून डेफिनेशन करायची. हे पहिल्यापासून जुन्या सिलेबसपासून डेफिनेशन निगेटिव्ह रेशो मध्येच वापरले. रिलेटिव्ह वेलॉसिटी negative ratio of relative velocity of separation after collision to the relative velocity of approach before collision. निगेटिव्ह रेशो, बरोबर. पॉझिटिव्ह पाय असेल तर करू शकता, पण बेसिक लक्षात होतं हे ठेवायचं, बरोबर आहे. इट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हिलाच काय म्हणायचं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. सगळ्यांनी लक्षात येते मी काय म्हटलं ते. त्यामुळे आता आपण नोट्स मध्ये आता जर बघायचं म्हटलं तर ते आता डेफिनेशन आपण बघूया. For two colliding bodies, the negative of ratio of relative velocity of separation म्हणजे थोडक्यात कोण, V2 minus U1 to the relative velocity of approach म्हणजेच U2 minus U1 is called as coefficient of restitution. इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. म्हणजे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा जर तुम्हाला फॉर्म्युला जर करायचा झाला तर मला सांगा तुम्ही ते कशा प्रकारे करू शकता. तर हा फॉर्म्युला फार इझिली तुम्ही अशा प्रकारे करू शकता. बघा, निगेटिव्ह रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ
VS for separation and A for approach, right? Negative ratio of relative velocity of separation to the relative velocity of approach. निगेटिव्हला निगेटिव्ह तसंच आहे बघा, V2 मायनस V1 आणि खाली U2 मायनस U1. बरं, निगेटिव्ह मधला रेशो पाय असला तर असा येणार, आणि तोच जर तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये केला तर वरती V1 मायनस V2, खाली मात्र U2 मायनस U1. पण डिप्रेशन करताना निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ सेपरेशन टू द निगेटिव्ह रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ अप्रोच हा आफ्टर कोलिजन आहे आणि हा बिफोर कोलिजन आहे. लक्षात मी काय म्हटलं ते, सो इट इज द फॉर्म्युला. मी सांगितलेलं तोच फॉर्म्युला. मग रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ सेपरेशनचा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला मी अनेकदा लिहितो बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, यामध्ये मी आता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला लिहितो. निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन टू द रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. V2 मायनस V1, U2 मायनस U1. इथे निगेटिव्ह केले, हे जर पॉझिटिव्ह केलं तर काय होणार सांगा, V1 मायनस V2 अपॉन U2 मायनस U1. हे जर पॉझिटिव्ह केलं तर असं येणार आहे. आता लक्षात ठेवा, जर पहिली केस मी बघतो, आता MCQ पॉइंट आहे बघा, फॉर इलॅस्टिक कोलिजन. आता लक्षात ठेवा, इलॅस्टिक कोलिजनच्या केसमध्ये फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा, इलॅस्टिक कोलिजनच्या केसमध्ये V1 मायनस V2 आणि U2 मायनस U1 हे दोन्ही काय असतात, सेम असतात. इलॅस्टिक कोलिजनच्या केसमध्ये कायनेटिक एनर्जीचा लॉस होत नाही, त्यामुळे रिलेटिव्ह वेलोसिटी कशी असते, सेम असते. रिलेटिव्ह वेलोसिटी बिफोर आणि आफ्टर कशी असते, सेम असते, कारण तिथे केईचा लॉस होत नाही. मग मला सांग, हे जर दोन सेम असतील तर काय झालं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय झाले, सेम झाले. आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर सेम झाले तर लक्षात ठेवा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जर सेम झाले, 4/4 1 किंवा 3/3 1, 5/5 1, थोडक्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर सेम झाले तर उत्तर काय येतं, 1. म्हणजे मला थोडक्यात हे कळालं की जर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1 असेल, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असेल, 1 असेल, तर डेफिनेटली ती कुठलं असतंय, इलॅस्टिक कोलिजन असते. डेफिनेटली ती कुठलं कोलिजन असते, इलॅस्टिक कोलिजन असते. लक्षात मी काय सांगितलं ते बघा, फॉर इलॅस्टिक कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन मध्ये देयर इज नो लॉस ऑफ के, त्यामुळे रिलेटिव्ह वेलोसिटी सेपरेशनची आणि रिलेटिव्ह वेलोसिटी अप्रोचची हे दोन्ही पण काय असणार, सेम, बिकॉज केचा लॉस नाहीये. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही काय आहेत, सेम. आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम असेल तर रेशोचं उत्तर काय असते, 1. म्हणजे माझा एक MCQ पॉइंट तयार झाला, फॉर इलॅस्टिक कोलिजन कोएफिशियंट रेस्टिट्यूशन 1. म्हणजे तुम्हाला परीक्षेत उलट जरी विचारलं, इज इक्वल टू 1 असेल, कुठल्या प्रकारचं कोलिजन, इलॅस्टिक कोलिजन किंवा इलॅस्टिक कोलिजन असेल तर इज इक्वल टू काय असते, 1 असते. ठीक आहे, दुसरं बघूया आपण, फॉर परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन. ठीक, आता मी बघा, परफेक्टली इन इलॅस्टिक कोलिजन म्हणजे ते कीज लॉस आहे. आता या केसमध्ये काय होणार बघा, मला सांगा, परफेक्ट इन इलॅस्टिक कोलिजन मध्ये एक तर बॉडी काय असतात, स्टिक टुगेदर, म्हणजे बॉडी जर एकमेकाला चिकटल्या तर थोडक्यामध्ये V1 V2 ते कसे असणार, रेस्टला असणार. किंवा एकानं जरी त्या एकमेकांचं कॉमन वेलोसिटी जरी मूव्ह झाल्या तरी काय असणार सांगा, V1 मायनस V2 याचं उत्तर काय असणार, 0. कारण हे दोन्ही काय सेम आहेत, तेव्हा त्यांचं दोघांचं कॉमन वेलोसिटी असेल तर उत्तर काय असणार, 0. म्हणजे थोडक्यात ह्या केसमध्ये न्यूमरेटर काय असणार आहे, 0 असणार आहे. कुठल्या केसमध्ये, फॉर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन, या केसमध्ये एक तर त्यांची वेलोसिटी कशी असणार आहे, कॉमन असणार आहे, दोघांची वेलोसिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे, बरोबर आहे, म्हणजे 0 असणार आहे. मग मला सांगा, जर वेलोसिटी सेम असेल तर त्यांचा डिफरन्स किती असणार, 0. म्हणजे थोडक्यात आपल्या न्यूमरेटरचं उत्तर काय आलं, 0. आणि तुम्हाला माहिती आहे, एनिथिंग अपॉन 0 उत्तर काय असतंय, 0. सो इज इक्वल टू 0. म्हणजे माझं दुसरं कन्क्लुजन तयार झालं बघा सीईटीचं, फॉर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन इज इक्वल टू काय असतंय, 0 असते. फॉर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन, ई म्हणजेच काय, तोंडानं सारखं सारखं प्रोनाऊन्स करायचं, मला लक्षात राहते, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इक्वल टू 0 असेल तर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन, आणि इज इक्वल टू 1 असेल तर इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे थोडक्यामध्ये ई ची व्हॅल्यू जी आहे ती 0 पेक्षा काय असते, ग्रेटर असते, 0 पेक्षा ग्रेटर, 1 पेक्षा काय असते, लहान असते. लक्षात ठेवा, जर 0 असेल तर कुठलं असणार आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन, 1 असेल तर कुठलं असणार आहे, इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे आपलं इतर जे आहेत, इतर कोलिजन जे आहेत ते इन बिटवीन 0 आणि 1. म्हणजे ई ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर देन असते, ई पेक्षा नसते. सो द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज इन बिटवीन 0 and 1.
कसं असणार आहे, इट इज इन बिटवीन 0 and 1 असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. मी जेवढं सांगतोय तेवढंच लक्षात ठेवा. बाकीचं पुस्तकामध्ये इतर नोट्समध्ये फार पापड पसार दिलेला आहे, ते सगळं तुमच्या डोक्यावर जाईल आणि त्याचा परिणाम असं होईल की जी येते ती सुद्धा विसरून जाल. त्यामुळे जेवढं तुम्हाला 11च्या लेवलला सोपं करून सांगता येईल तेवढं आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. लक्षात मी काय सांगितलं ते. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष द्या. तर आज आपण एक महत्वाचा भाग कुठला शिकलो, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. बरोबर आहे. बिफोर U1 U2 काय असतं, अप्रोच असतं, आणि V1 V2 काय असतं, सेपरेशन. तर निगेटिव्ह रेशो ऑफ, बघा, द निगेटिव्ह रेशो ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन, द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन आफ्टर कोलिजन टू द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच बिफोर कोलिजन. तो जो निगेटिव्ह रेशो आहे त्यालाच काय म्हणायचं, कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणायचं. मग जर परफेक्टली जर नुसतं इलॅस्टिक कोलिजन असेल त्यावेळेला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सेपरेशन आणि अप्रोचची काय असणार, सेम. सो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर सेम आहे, त्यावर इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि फॉर परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन एकतर बॉडी स्टिक टुगेदर होतात म्हणजे ते रेस्ट पोझिशनला जातात म्हणजे 0 असणार, किंवा बॉडी मूव्ह विथ कॉमन व्हेलॉसिटी. कॉमन व्हेलॉसिटी असेल तर दोघांचं उत्तर काय असणार, 0. म्हणजे ह्याच्या केसमध्ये न्यूमरेटर काय आहे, 0. मग 0 अपॉन एनिथिंग, 0 अपॉन एनिथिंग, उत्तर काय येणार, 0. सो इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात जर कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 0 असेल तर तुम्ही सांगू शकता डेफिनेटली ते कुठल्या प्रकारचं कोलिजन आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन आहे. आणि इज इक्वल टू 1 असेल तर इलॅस्टिक कोलिजन आहे. म्हणजे आपल्या डे टू लाईफ मध्ये ईच व्हॅल्यू इन बिटवीन 0 आणि 1 असते. 0ला ग्रेटर नसते, 1ला लेसर असते. चला, स्वतःचे असे काही MCQ पॉईंट काढून नोट्स काढून ठेवा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे समजून सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्यावर. ओके.